कापून दिले. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. नो नो, ते जर लावलं नाही तर हे सगळं पडणार खाली. बरोबर आहे. मेहनत. डान्स डान्स. हॅलो एव्हरीवन, सो वेलकम बॅक टू अवर चॅनल. या व्लॉगमध्ये आम्ही कवर करणार आहोत की आम्ही कृष्ण जन्म कसा साजरा केला. तर चला सुरुवात करूया आजच्या व्लॉगला. सो डेकोरेशनची तयारी चालू आहे आता विवांच्या फोटोशूटची प्लस जन्माष्टमीची. ह्या माळा आम्ही नेहमी यूज करतो. दिवाळी असू दे किंवा अजून कोणतेही सण असू दे आपले इंडियन सण, तर सगळीकडे उपयोगी येतात. या ती युजेबल आहे. सो डेकोरेशन इज ऑल सेट. सो माझ्या अथक प्रयत्नानंतर अथक परिश्रमानंतर हे डेकोरेशन कम्प्लीट झालेलं आहे. बिलकुल नाही, सगळी मेहनत जी आहे माझी नाही, मीच आहे तो. एकदम खोटं. तुम्हाला हा टाइम लॅप्स येईल या व्हिडिओ नंतर. सो तुम्ही चेक करा, त्याच्यामध्ये तुम्हाला समजेल किती फक्त इम्पॉर्टंट गोष्ट मी केलेली आहे याच्यामध्ये. फक्त मास्किंग टेप मला कापून दिली. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. नो नो, ते जर लावलं नाही तर हे सगळं पडणार खाली. बरोबर आहे. मेहनत तर केली आहे. बरोबर. विवांचा मेकअप चाललाय. महत्वाचं म्हणजे तो कोऑपरेट करतोय. अरे हाशी हाशी कर ना जरा. हे हाताला लावायचं. हे बघ कसे लावायचे. हे बाय आचाला भूल जाय. डन. लिटिल काना. पिन पाहिजे. हा झालं. आणि आमचा छोटा काना रेडी झालेला आहे. काना कोण आहे? काना कोण आहे? काना त्याची बासुरी पण आणलेली आहे. त्याला बासुरी बरोबर खेळतो. हॅलो. बाबू म्हातारा डान्स. म्हातारा डान्स. म्हातारा चाचाजी करा. चाचाजी चाचाजी करा. अरे वा चाचाजी. काय घेतलंय? सो वी आर ऑल सेट फॉर कृष्ण जन्म. सगळी तयारी झालेली आहे कृष्ण जन्मासाठी. सो इथे तुम्ही बघू शकता छोटा गणपतीची मूर्ती ठेवलेली आहे. ते कृष्णासाठी पाळणं आहे ज्याच्यामध्ये ते विराज बनवणार. इथे आहेत प्रसाद, फुलं आहेत इथे. सो वाजलेले आहेत 11:55, 11:55 आणि इथे काय खायचं चालू आहे. चणे आणि काजू. त्याला अजून झोप आली नाही. म्हणजे बघा असं काही प्रोग्राम किंवा काही करायचं असेल तर तो अजिबात झोपत नाही. कृष्ण जन्माष्टमी याचा अर्थ कृष्णाच्या जन्माचा प्रसंग, ज्याला जन्माष्टमी किंवा गोकुळाष्टमी असेही म्हणतात. हा वार्षिक हिंदू सण आहे. श्रावण महिन्यात कृष्ण अष्टमी या तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर दुष्ट कंसाचा संहार करण्यासाठी बंदीशाळेतच श्रीकृष्णाचा जन्म झाला.
म्हणून या दिवशी आनंद उत्सव साजरा करण्याची प्रथा आहे. कृष्णाच्या मध्यरात्रीच्या जन्मानंतर कृष्णाच्या बाळरूपाला अंघोळ घालण्यात येते. कपडा घरामध्ये पाण्यामध्ये ठेवले जाते. त्यानंतर भक्त हे अन्न आणि मिठाई वाटून उपवास सोडतात. हा उत्सव भारतात सर्वत्र होतो, पण विशेषतः मथुरा आणि वृंदावनमध्ये जास्त जल्लोषात हा उत्सव साजरा केला जातो. आपल्या महाराष्ट्रातही हा उत्सव चांगल्या प्रकारे साजरा करण्याची प्रथा आहे. प्रत्येक घरात श्रीकृष्णाची पूजा केली जाते, पण विशेषतः गोकुळ अष्टमी या दिवशी सर्वजण उपवास करतात. आम्ही आमच्या घरी सर्वजण उपवास करतो आणि 12 वाजता श्रीकृष्णाचं सर्व तयारी सागर संगीत करून श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा करतो आणि नंतर हा उपवास आम्ही सर्वजण मिळून गोड पक्वान्न करून सोडतो. आय होप हा ब्लॉग तुम्हाला नक्कीच आवडला असेल. आणि जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला. सो भेटूया अशाच एक नवीन मजेशीर ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.